श्री स्वामी समर्थ। आज तारीख 14 एप्रिल 2026। आता सध्या स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्र पारायण चालू आहे। ज्या ज्या सेवेकरांनी त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण व्हाव्यासाठी हे गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहे, त्यांनी जर या गुरुचरित्र पारायणाची मनापासून वाचन केले तर महाराज 100% त्यांना अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही। फक्त गरज आहे ती तुमच्या अंतःकरणापासून केलेल्या सेवेची। महाराजांच्या दरबारात असा कुठलाही प्रश्न नाही की तो सुटत नाही। महाराज ही जगाचे चालक मालक पालक ब्रह्मांड नायक आहात। त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही। फक्त गरज आहे तर ती आपल्याच सेवेची, निष्ठेची आणि अंतःकरणापासून केलेल्या सेवेची। महाराज हे आपले अंतःकरण पाहत असतात। त्यांना वाटतं हा आपला सेवेकरी आहे, हा किती दिवस आणि कितीही मोठ्या संकटात पडला तरी आपल्याला विसरणार नाही, म्हणून महाराज आपली वारंवार परिचिती घेत असतात। पण त्याही टायमाला जर आपण महाराजांची सेवा केली तर निश्चितच स्वामी महाराज कुठल्याही आणि कोणत्याही प्रसंगातून आपल्याला बाहेर काढल्याशिवाय थांबत नाही। महाराजांचं अभय वचन आहे, भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे। महाराज आपल्या भक्तासाठी सदैव पाठीशी उभे राहतात आणि याची जाणीव जे महाराजांची सेविकरी असतात त्यांना वारंवार परिचिती येत असते। कारण महाराज हे प्रत्यक्षात येऊ शकत नाही, पण ते कोणत्याही पद्धतीने आपल्या भक्तांचे रक्षण करतात। आता गुरुचरित्र पारायण चालू आहे, याचा भरपूर सेवेकरी लाभ घेत आहे आणि याचा अनुभवही भरपूर सेवेकऱ्यांना येईल। गुरुचरित्र पारायणाला बसणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे, कारण ज्याच्या नशिबात खूप मोठं काही लिहिलेलं असतं आणि ज्याच्यावर खरोखर स्वामीचा मायेचा हात असतो तेच लोक गुरुचरित्र पारायणाला बसतात। गुरुचरित्र पारायणाला बसणं आणि ते सगळं करून घेणं हे स्वामी महाराज करून घेतात, ते आपल्या हातात नाही। महाराज नेहमी सांगतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। खरोखर स्वामी सदैव प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे राहतात। आणि स्वामीरायांना मी अशी विनंती करतो की जे जे गुरुचरित्र पारायणाला बसले आहे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावं आणि त्यांनी पाहिलेले उघड्या डोळ्याने स्वप्न तेही लवकरात लवकर पूर्ण व्हावं, बस हीच मी इच्छा करतो। श्री स्वामी समर्थ।